नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम एच अपडेटवाला या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज या एकाच व्हिडिओमध्ये आपण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. जसंच की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार आहे, उर्वरित जो पीक विमा आहे दुसरा टप्पा तो कधी येणार आहे, किंवा किंवा तुमचा प्रश्न असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा कधी येणार आहे, या संदर्भातलाच हा व्हिडिओ होणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत बघायचा आहे. म्हणजेच ही सगळी डिटेल्स आहे ती आपण या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहोत. म्हणजे परत परत शेतकऱ्यांना वेगवेगळे व्हिडिओ बनवून दुसरे व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही आणि एकाच व्हिडिओमध्ये खरी माहिती जी आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा एकाच व्हिडिओमध्ये आपण 3-4 योजनेविषयी माहिती घेणार आहोत. आणि 1 तारखेपासूनच जो CCIचं जो कापूस उत्पादक क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्हाला नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. तुम्ही 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने CCIला कापूस खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. स्वतःच्या मोबाईलवरती त्याची ॲप्लिकेशनसुद्धा लॉन्च करण्यात आलेली आहे आणि 1 सप्टेंबर ते 31 सप्टेंबरपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे. त्या मुदतीमध्ये तुम्ही CCIला कापूस अगर द्यायचा असेल तुम्हाला हमी भावामध्ये, तर ऑनलाईन प्रक्रिया करून त्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. आता दुसरं अपडेट म्हणजे की आपलं नमो शेतकरी योजनेचं अपडेट. नमो शेतकरीचं योजनेचं अपडेट जे आहे मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की सध्या सरकारकडे निधी हा उपलब्ध झालेला नाही आणि या संदर्भात कोणताही JR आतापर्यंत आपल्या हातीसुद्धा लागलेला नाही आणि कुठेही प्रस्तावित करण्यात आलेला नाही आहे. जोपर्यंत JR आपल्याकडे येत नाही किंवा प्रस्तावित होत नाही, जोपर्यंत निधी हा सरकारकडे उपलब्ध होत नाही, तोपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा दुरावू शकतो. शेतकऱ्यांना खूप आशा लागलेली आहे की हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास यावा. कारण की जो पिरियड असतो सप्टेंबर-ऑक्टोबर हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. खते औषधे खरेदी करण्यासाठी ह्या पैशाची खूप मदत होते. तर या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे की तुम्हाला जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो सध्या लवकरात लवकर मिळणार आहे, पण सध्या निधी उपलब्ध नसल्या कारणामुळे हा हप्ता थोडा लेट होत आहे. या संदर्भातलं काही अपडेट आलं ते पण आपल्या चॅनलवर तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतं. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशीच नवीन नवीन अपडेट आणि खरी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. दुसरं अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या बाबत. लाडकी बहीण योजनेचा हप्ताचा जो KYC प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे आणि जे KYC विषयी काही नवीन अपडेट येत असतील, वेबसाईट चालू बंद वगैरे, हे सगळे अपडेट्स पण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतात. जोपर्यंत ही पूर्ण KYC कंप्लीट होणार नाही तोपर्यंत नेक्स्ट हप्ता जो आहे मिळणार नाही. तरी पण हा हप्ता वितरण करण्यास खूप मागणी झालेली आहे. जसा की जुलै महिन्यातला हप्ता रक्षाबंधनाची भेट म्हणून ऑगस्ट महिन्यात पडलेला होता. आता ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे, 2100 रुपये मिळणार नाही. तो यासाठी तुम्ही अदर यूट्यूब व्हिडिओजवर बघू नका. तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही, 1500 रुपयेच मिळणार आहे. पण याची आशा ही बहीण योजनेचा हा हप्ता जो आहे गौरी पूजनाच्या दिवशी किंवा त्या अगोदर एका दिवसा अगोदर हा लाडकी बहीण योजनेच्या खात्यात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचनंतर पीक विम्याचे अपडेट. पीक विम्याचा अपडेट असा आहे की मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की जो पहिला टप्पा आहे तो वाटप करण्यात आलेला होता 11 ऑगस्ट रोजी आणि दुसऱ्या टप्प्याचं खूप शेतकरी हा वेट करत आहेत. तुम्हाला माहीतच असेल की आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे की पीक विमा कसा चेक करायचा, तुमचा मंजूर झालेला आहे की नाही. तुम्ही जर चेक केलेलं असेल आणि तुम्हाला जर मंजूर झालेलं असेल आणि आता तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं असेल, तर तुम्ही आपला तो व्हिडिओ बघू शकता. मी वरती लिंक पण लावून देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक भेटेल, तुम्ही चेक करा. जर तुम्हाला तिथं निधी वगैरे दाखवत असेल, UTR नंबर अवेलेबल नसेल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे. आणि हा पीक विमा कधी मिळणार आहे, म्हणजे हा टप्पा कधी येणार, तर या संदर्भात पण आणखी कोणताही अपडेट नाही आहे. तर्कवितर्क करूनच ह्या तारखी फिक्स करण्यात आलेल्या आहे. यूट्यूबर जे तुम्हाला सांगता येते, सध्या कोणतीही अशी फिक्स तारीख सांगितण्यात आलेली नाही. आणि हा हप्ता फक्त त्यांनी सांगितलेल्या अपडेटमध्ये की लवकरात लवकर येणार आहे, कारण की जो पहिला हप्ता आहे तो खूप कमी निधीचा होता. दुसऱ्या हप्त्यामध्ये सर्वात जास्त निधी देण्याची शक्यता आहे. असे 3 हप्ते हे जे येणार आहे, एका वर्षामध्ये 3 हप्ते तुम्हाला मिळणार आहे. तर तिसरा हप्ता लवकरात लवकर दुसरा हप्ता पडतील, त्याच्यानंतर तिसरा हप्ता 1 ते 2 महिन्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर दुसऱ्या हप्त्याचा पण जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सांगणार नाही. तोपर्यंत फक्त अपडेटचेच व्हिडिओ देत राहू. अशीच खरी माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला नेहमी बघायला मिळणार आहे. तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तात्पुरता आता थांबत आहोत. एवढेच अपडेट आपल्याकडे आले होते आजच्या पुरते. अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.